कसबा बावडा इथल्या राजाराम साखर कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या रसायन मिश्रित पाण्यामुळं परिसरातील शेती नापीक होतीये. याशिवाय विहिरीचं पाणीही प्रदूषित होतंय. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करूनही केवळ राजकीय दबावामुळे काहीच कारवाई होत नाही असा आरोप या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आणि या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी केलाय. भाजपचे आमदार अमल महाडिक चेअरमन असलेला हा साखर कारखाना असून या कारखान्याशेजारीच इथल्या काही शेतकऱ्यांची शेती आहे. या कारखान्यातून प्रक्रिया केलेलं रसायनयुक्त पाणी परिसरातील शेतीमध्ये सोडण्यात येतंय. त्यामुळे या भागातील विहिरींचं पाणीही दूषित झालंय. शेतीच्या उत्पादनावर आणि जनावरांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतोय. कारखान्यातील दूषित पाण्यामुळे शेती नापीक होतीये. तसंच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झालाय. आता आमच्या ज्या विहिरीत पाणी गेलेलं आहे ते पूर्ण विहिरीतलं पाणी काळं होऊन त्यात आतलं घाण केमिकलचं प्रमाण जास्त उतरल्यामुळं पूर्ण विहीर आता पूर्ण खराब झाल्या आणि इथल्या पिकाला पाणी आता पूर्ण उन्हाळ्यात हे पाणी पाजल्यामुळं पिकांचं नुकसान व्हाले आणि विहिरीतलं पाणी पूर्ण खराब झाल्यामुळं शेती पिकाचं आता नुकसान झाले. जनावरांच्या पाण्याचं तिथं वापरणाऱ्या त्या पाण्याचं पण नुकसान व्हायला लागले. इथं काळ्या पाण्याच्या आम्हाला म्हणजे समस्या जास्त जाणवत्या. म्हणजे ह्याचा परिणाम आमच्या लहान मुलांच्यावरती होतो आहे आणि आमच्या लोकवस्तीला जास्त त्रास होतो आहे. कारखाना येऊन बघून जाते तर त्याच्यावर काय ते निरीक्षण घेतलेलं नाही आहे. राखाचा पण जास्त त्रास होतो आहे आम्हाला. रसायन मिश्रित पाण्यामुळे गंभीर आजारांचा सामना करावा लागतोय. विशेषतः लहान मुलं आणि महिलांमध्ये या प्रदूषित पाण्यामुळे आरोग्याची समस्या उद्भवतीये. कारखान्याकडे याबाबत तक्रार करूनही उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिक हतबल झालेत. राजकीय दबावामुळे कोणतीही कारवाई होत नसल्यानं नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीये.